सर्वांना जय आदिवासी जय जहार। आज आपल्या नंदुरबार जिल्ह्यात जे सध्याचं बिबट्याचं वातावरण चालू आहे त्याच्यातूनच आपले एक वाघ नाशिकमधून डरकाळ फोडलीत आज नंदुरबारमध्ये येऊन पडले आहे। ते कोणासाठी आले? आपल्यासाठी आले। मग आम्हाला एक आश्चर्य वाटतं की आज आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी का गणपती बसवण्यात व्यस्त आहे का कुठे झोपले आहे? सर्वप्रथम माझ्या नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांना व सर्व नौकर वर्गांना एक विनंती आहे। तुम्ही आता समजा बाकीचे पेशामध्ये ज्यांना पद भेटले नाही किंवा याच्या आधी पण पेशामध्ये भरती झालेले लोक आहेत, ते शिक्षक असेल, ते तलाठी असेल किंवा कोणीही असो, तर जे पेशामध्ये नोकरी लागून सुद्धा थोडे माझ्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो आपण। पेशाचा अर्थ काय तो पंचायत एक्सटेंडेड टू शेड्यूल एरिया ऍक्ट। तर याच्यात आपल्याला अधिकार दिला आहे की आपली भाषा, आपली जल जंगल जमीन, आपली जे परंपरा आहे याचा अधिकार दिला। मी माझ्याच भाषेत बोलतो, आदिवासी भाषा। तर या नंदुरबार जिल्ह्यात एकूण आपल्या नंदुरबार जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये 5% निधी जो येतो तो पेशामधून येतो। तर आपले जे सरपंच आहे किंवा सदस्य असतील किंवा ग्रामसेवक असतील ते सुद्धा पेशातूनच भरती झाले आहे। तर त्यांनी तिथल्या नागरिकांना किंवा त्या गावातील लोकांना माहिती सुद्धा पडू दिली नाही की ते पैसे कुठे वापरतात, काय करतात। तर माझ्या सर्व नंदुरबार जिल्ह्यातील जे शिक्षक असेल किंवा ग्रामसेवक सरपंच असेल यांना एक आव्हान आहे की तुम्ही जे पैसे म्हणजे जो पैसे तुम्ही या हाजाका मोकाचे नावा प्रीतान प्रत्यक्ष भ्रष्टाचार म्हणजे कागदावर डेव्हलपिंग करता आणि फक्त ते पोशाखाडीत का लोकांचे आपा लोक जे फासाडी पडित राहते हा पिढली माता पिढी है। नंदुरबार जिल्हा मक्षर शैली हालत होत ही की आपा जे युवा पिढी है ते युवा पिढी काते बी पण वाईट मार्गात आहे। काय ते लिंकिंग पार्क आहे, काय ते 46 आणि 93 यामेच व्यस्त है आपा नंदुरबार जिल्हा युवा। तर नंदुरबार जिल्हा जे युवा प्रवर्ग है फक्त 9 ऑगस्ट ही आदिवासी दिहो का जे जागता आदिवासी दिहो दी थोड़े बयाना करते थी बैंडों में नासिक पे जाता रहे थी ए तुम आदिवासी लायकी रही के किंवा यही तो या नंदुरबार जिल्हा में है एकूच आदिवासी काय ना किंवा एकुती काय ना आज आदिवासी अधिकार दिवस है। आज नंदुरबार में कित्येक बोटोको मजने येता व्यक्ती बिन आहे आधी आज नाशिकरत साहेब आयो जेपी कावे साहेब आपा का जावे नंदुरबार जिल्हा में 100% आदिवासी रहता हो। 100% में 5% भी आदिवासी ही आहे ना। बेन हजार भी लोकसंख्या काय ना पाही એટલે खूप लाजीरवाणी गोष्ट आहे। ते आऊंचो वे आखा आदिवासी समाज ही आऊंचो वे अजो 5वी आणि 6वी या रिलेटेड जो आपण एक अधिकार आपली होय आपा पूर्वज वंशज आपा जे पूर्वज होता ते आपो में वंशज है तो कायदो आपो हापीत गय आपो आरक्षण हापीत गय अधिकार हापीत गय तो कायदो कोडा मुंड काय ना तो कायदो प्रत्यक्षात आपो अंमलबजावणी केली आहे। तो कायदो ओ जो सरकार है अमे जो सरकार पटलय सरकार बागे म्हणजे हळूहळू एक अधिकार आपण म्हणजे सेटे टाके तर गाव में हाविलो कोडा आपा ग्रामसभा अधिकार लिहावा सिधी पाने तो दिला अधिकार नव्हतो ताते आव्याना लगेच तो अधिकार म्हणजे हळूहळू आखो अधिकार जावाडी गाव में है नाले रस्ते किंवा जे नद्या आहे ती में सर्वप्रथम अधिकार कोडा आहे। 5वी 6वी सुशीम आपा अधिकार आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तो अधिकार कोडू पुस है कोडू गोगे के आती नहीं एगो के एगो पक्ष वाला भी गोगे के एगो संघटना वाला भी गोगे मच का फक्त मस्के है ते भी बोटो मजिला सारखे लोक है ते जावीत बोलता। तर या नंदुरबार जिल्हा में युवा आना जे आपा आदिवासी सर्टिफिकेट दे काढी तो एक बेल जो नोकरीला कना त्या लाजा उंचवे गरीब माहे थडगाव रती ही आंदोलन आते आपा हक्क लड़ाई का लड़ी लगा जाते हैं ते माहे गुडा में खाड़ काय ना ते भी ही आवी तू करत है बोले हमें पानी टोपी वाले दाय माही आवी बटे यहाँ को नौकरी लागणार होय क्या मैं
कवा तुमकडून या नोकरी लागणार आहे क्या किंवा फोले म्हातारे लोक आहे खूप वरिष्ठ लोक आहे 80+ आहे पण बाबाने बोलत यहाँ कधी नोकरी यहाँ हक्का का जब यहाँ जानी हुई कि माँ भी जो आवनारा पिढी है आवनार जो आम्हा आदिवासी समाज है या किती भी न्याय आणि जो म्हणजे जो आपण अधिकार आपली ना तो अधिकार बागे बागे पोहोचते या अधिकार हवासाठी लोकांचा ही प्रत्यक्ष ते ही जो मित्र आहे आणि आम्हा युवा पिढी स्टंटबाजी में व्यस्त होया जी ही बँड होती ती असं झालं अरे गणपती पाडता तू मुला जाऊन जावे अरे गणपती डायरेक्ट हायकोर्ट काय गणपती बहाळाला तुम्हा अधिकार जातो रे ते भी गणपती लेतात नाचतात वाजतात गातात तुम नाचते भी आवे के थोडीफार जाणीते भी है कि आपा देव कोट ओ पाछड़ी पाला यहाँ देव कोटल्या या मोगी माता बिरसा मुंडा जयपाल सिंह मुंडा या के तो वो योगदान है संविधान में कोडा मुंड है क्या कि तुम गणपती गणपती कहता अरे गणपती तुम एक उदाहरण आपी दे एवढा पर्या जिले पर्या मुंडक तुटे जाय त्याला 50 किलो हाती मुंडको पोमिकी देता तो पर्या जीवतो रही क्या काय जी मानिलो ती ना मानता जी सालीलो ती ना चालता जीवाटे झालो ती तिवाटे ना जाता उगीच जी फोन काठोय फोन जातो काय ना ती उद्या जुडीत पडे आपण खरोखर तिथं म्हणजे उडीच मारून दे आणि जो सांगल्यासाठी सांगतो ना तिथे कोणी जात नाही एवढं तर आपले हुशार लोक आहे तर माझ्या या नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तरुण आणि जे नोकर वर्ग आहे जे आदिवासीचे सर्टिफिकेट देऊन लागले आहे त्यांना एक विनंती आहे की त्यांनी सुद्धा आदिवासी म्हणून किंवा जे पक्षातले पुढारी कार्यकर्ते असतील त्यांनी सुद्धा आदिवासी म्हणून इथे यावं आपला पेशाचं रक्षण करावं एवढी विनंती आहे.